नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, हे कटोरी ब्लाऊजचे पेपर पॅटर्न आहेत। तर याच्या कटिंगचा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे। त्याची लिंक मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आणि कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग करू शकता। तर बघा, लग्न सराईचं सीझन चालू आहे आणि खूप सारे ब्लाऊज असतात शिवायला। तर तुम्ही हे पेपर पॅटर्न ठेवून एकाच वेळेस एकाच कस्टमरचे 4-5 ब्लाऊज जर असतील तर अशा पद्धतीने कट करू शकता। तर याचा कटिंगचा आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी खूप सोप्या पद्धतीने दाखवला आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा। हे तिन्ही ब्लाऊज एकाच कस्टमरचे होते, तर ते अशा पद्धतीने मी सोबतच कट केले, एक सोबत तिन्ही ब्लाऊज कट केले बघा। तर हे अस्तरचे कपडे अशा पद्धतीने डबल फोल्ड एकावर एक ठेवायचे, सरळ करून घ्यायचे, व्यवस्थित डबल फोल्डमध्ये ठेवायचे। ओपन साईडने मी इथे पिना लावून घेतल्या बघा, म्हणजे आपला कपडा इकडे तिकडे हलणार नाही। तर बघा, आता हे जे पॅटर्न आहेत तर ते अशा पद्धतीने आपल्याला कपड्यावर ठेवायचे। जर तुम्ही नवीन शिकत असाल तर सर्वात अगोदर तुम्ही हे पॅटर्न जसे आहे तसेच कपड्यावर आखून घ्यायचे, नंतर कट करायचे। मी असेच कट करत आहे बघा, आखले नाही तर असेच कट करत आहे। तर बघा, हे 3 अस्तर आहेत, तर एकमेकावर ठेवून अशा पद्धतीने तुम्ही कटिंग करून तुम्ही तुमचा खूप सारा वेळ वाचू शकता। आणि स्टिचिंग ही तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने दाखवणार आहे मी, म्हणजे तुमचा वेळ खूप वाचेल बघा। सध्या लग्न सराईचं सीझन आहे, तर खूप सारे ब्लाऊज असतात। तर अशा पद्धतीने तुम्ही एकाच कस्टमरचे 3-4 ब्लाऊज एकाच टायमाला कट करू शकता आणि तुमचा खूप सारा वेळ वाचू शकता बघा। तर हे पॅटर्न जिथे जे पॅटर्न ॲडजस्ट होत असतील तिथे ॲडजस्ट करायचे तर आणि अशा पद्धतीने कट करून घ्यायचे बघा। तर जिथे जो पॅटर्न ॲडजस्ट होईल तशा पद्धतीने मी ठेवते आणि कट करून घेते बघा। तर खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो, तुम्ही अशा पद्धतीने ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करून बघा, खूप सारा वेळ वाचतो बघा। आणि एकाच वेळेस खूप सारे ब्लाऊज कटिंग होतात आणि स्टिचिंग करायची पद्धतसुद्धा खूप सोपी सांगणार आहे मी तुम्हाला। तर बघा, अशाच पद्धतीने सगळे पॅटर्न या कपड्यावर ठेवायचे आणि एक एक पॅटर्न असा कट करून घ्यायचा। या पॅटर्नमध्ये आपल्याला कुठेही वाढवायचं नाही, हे जसे पॅटर्न आहेत तसेच कपड्यावर ठेवायचे आणि कपडा कट करायचा। फक्त आपल्याला क्रॉसपट्टीला अर्धा इंच वाढवायचं असते खालच्या साईडने शिलाई मार्जिनसाठी, कारण की आपण पेपर कटिंग करताना क्रॉसपट्टी कुठेही वाढवून घेतली नव्हती। तर बघा, क्रॉसपट्टी अशा पद्धतीने मी कपड्यावर ठेवली आणि खालच्या साईडने साधारणतः अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवलं मी। तर बघा, हे पूर्ण पॅटर्न मी कपड्यावर ठेवून कपडा कट केलेला आहे। तर आता आपण हे पॅटर्न मेन कपड्यावर ठेवायचे आणि मेन कपडा कट करून घ्यायचा, जो आपला ब्लाऊजचा पीस असतो तो कट करून घ्यायचा। अस्तर मी मेन कपड्यावर ठेवून मेन कपडा कट केलेला आहे बघा ब्लाऊजचा। तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या ब्लाऊजच्या बाह्या समोरासमोर ठेवायचा आणि खालचा कपडा सरळ ठेवायचा आणि त्याच्यावर अस्तर ठेवायचं आणि बाहीच्या पुढच्या साईडने साधारणतः पाव इंच मार्जिन घेऊन शिलाई टाकायची बघा एक। अशा पद्धतीने पॅटर्न जर समोरासमोर ठेवले आणि स्टिचिंग केलं तर आपले पॅटर्न उलटे सुलटे होत नाही आणि आपला खूप सारा वेळ वाचतो बघा। दाबटीप टाकून झाली। आता हा कपडा, अस्तरचा कपडा आतमध्ये फोल्ड करायचा आणि परत किनाऱ्याने एक शिलाई टाकून घ्यायची। आता अस्तरच्या पूर्ण राऊंडला शिलाई टाकून घ्यायची बघा। अस्तर आणि मेन कपडा जोडून घ्यायचा एकमेकाला अशा पद्धतीने आणि जो एक्स्ट्रा आहे तो कट करायचा। आता सेम दुसरी बाही याच पद्धतीने तयार करायची बघा आपल्याला। दोन्हीही बाह्या मी अशाच पद्धतीने रेडी केल्या बघा। आता ह्या बाह्या साईडला उतरून ठेवायच्या बघा बाही। आता जे आपले हे साईड पॅटर्न आहेत तेही अशा पद्धतीने समोरासमोर ठेवायचे, खालचा कपडा उलटा ठेवायचा आणि त्याच्यावर अस्तर ठेवायचे या पद्धतीने आणि पूर्ण किनाऱ्याने शिलाई टाकून घ्यायची बघा। पूर्ण अस्तरवर अशा पद्धतीने किनाऱ्याने शिलाई टाकून घ्यायची आणि अस्तर मेन कपड्याला जॉईन करून घ्यायचं। अस्तर मी कपड्याला जॉईन करून घेतलं। आता जे एक्स्ट्रा कपडा आहे तो आपला कट करून घ्यायचा बघा। दुसराही पॅटर्न आपल्याला सेम याच पद्धतीने रेडी करायचा बघा। तर दोन्ही पॅटर्न मी एकाच पद्धतीने रेडी केले। आता हे पॅटर्न साईडला ठेवायचे। आता ही कटोरी आपल्याला समोरासमोर या पद्धतीने ठेवायचा, मेन कपडा उलटा ठेवायचा आणि त्याच्यावर हे अस्तर ठेवायचं आणि पूर्ण राऊंडने अस्तरच्या शिलाई टाकून घ्यायची। सेम याच पद्धतीने दुसरा पॅटर्नसुद्धा रेडी करायचा। जो आपला एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा। दोन्ही कटोऱ्या मी अस्तर लावून रेडी केल्या बघा।
आता आपल्याला कटोरीला टक्स टाकायचा बघा. तर अशाच पद्धतीने कटोरीचे दोन्ही पॉईंट एकमेकाला जोडायचं आणि अगदी व्यवस्थित करून घ्यायचं. आणि इथे 1.5 इंच रुंदी आणि 2.5 इंच उंचीचा टक्स टाकून घ्यायचा बघा अशा पद्धतीने. टक्सवर डबल टिप टाकून घ्यायची आणि साधारणतः अर्धा इंच कपडा सोडून हा टक्स कट करून घ्यायचा. तर बघा आपल्या कटोरीला खूप छान असा पफ आला. सेम याच पद्धतीने दुसऱ्या कटोरीला सुद्धा टक्स टाकून घ्यायचा बघा. 1.5 इंच रुंदी आणि 2.5 इंच उंचीचा हा टक्स टाकून घ्यायचा. आता ही कटोरी आपल्याला साईड पॅटर्नला जोडायची बघा. तर अशा पद्धतीने साईड पॅटर्न ठेवायचा. साईड पॅटर्नवर साधारणतः पाव इंच कटोरी वर ठेवून पाव इंच मार्जिन घेऊन शिलाई टाकून घ्यायची. आपल्याला डबल टिप टाकून घ्यायची. कटोरी कुठेही खेचायची नाही. खेचल्याने कटोरी कमी जास्त होते आणि आपलं ब्लाऊज पूर्ण बिघडते बघा. तर सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडने ही कटोरी जोडून घ्यायची. तर दोन्ही कटोऱ्या मी जोडून घेतल्या. आता जो आपला क्रॉसपट्टीचा कपडा आहे तो सुद्धा समोरासमोर ठेवायचा आणि खालचा कपडा सरळ ठेवायचा आणि त्याच्यावर अस्तर ठेवायचं आणि साधारणतः पाव इंच मार्जिन घेऊन शिलाई टाकून घ्यायची खालच्या साईडने बघा. दाबटीप टाकायची. अस्तरचा कपडा आतल्या साईडने फोल्ड करून किनाऱ्याने एक शिलाई टाकून घ्यायची. सेम याच पद्धतीने दुसरी क्रॉसपट्टी सुद्धा रेडी करायची बघा. तर दोन्ही क्रॉसपट्ट्या मी तयार केल्या. तर ही क्रॉसपट्टी आपल्याला या पॅटर्नला जोडून घ्यायची. तर बघा क्रॉसपट्टी कटोरीच्या साईडने साधारणतः पाव इंच मार्जिन घेऊन अशा पद्धतीने जोडून घ्यायची. आता हिला दाबटीप टाकायची. अगदी व्यवस्थितपणे कुठेही आपला टक्स अटकला पाहिजे नाही, म्हणजे आपली कटोरीची फिनिशिंग बिघडली पाहिजे नाही. तर दोन्ही पॅटर्नला मी क्रॉसपट्टी जोडून घेतली. आता आपल्याला हुकपट्टी जोडून घ्यायची बघा. तर 2 डबल फोल्डमध्ये मी ही पट्टी केली आणि तिला खालच्या साईडने अर्धा इंच मुडपलं आणि त्याच्यावर साधारणतः पाव इंच मार्जिन घेऊन शिलाई टाकून घ्यायची. दाबटीप टाकून घ्यायची बघा. एक साधारणतः 3 इंच रुंदीची पट्टी आहे ही. हिला डबल फोल्ड केलं मी आणि पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आणि पट्टीच्या किनाऱ्याने एक शिलाई टाकून घ्यायची. तर अशा पद्धतीने मी हुकपट्टी इथे जोडून घेतली. आता दुसऱ्या साईडला आपल्याला लूपपट्टी जोडायची बघा. इथेही 3 इंच रुंदीची मी पट्टी घेतली आणि मेन कपड्याला अशा पद्धतीने जोडून घेतली बघा. आणि जे एक्स्ट्रा आहे ते कट करून घ्यायचं. पट्टीला खालच्या साईडने अर्धा इंच फोल्ड करून एक शिलाई टाकून घ्यायची. आता बघा जो कटोरीचा पॅटर्न आहे तो उलटा ठेवायचा आणि त्याच्यावर ही पट्टी ठेवायची अशा पद्धतीने आणि पाव इंच मार्जिन घेऊन शिलाई टाकून घ्यायची. पट्टीला असं एक फोल्ड नंतर 2 फोल्ड करायचं आणि पट्टीच्या मधात शिलाई टाकून घ्यायची एक. अशा पद्धतीने पट्टीच्या मधात एक शिलाई टाकून घ्यायची आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. तर बघा आता हे दोन्ही पॅटर्न एकमेकावर ठेवून चेक करून बघायचं व्यवस्थित आले का नाही. तर थोडासा गळ्याचा गोलाकार व्यवस्थित करून घ्यायचा अशा पद्धतीने. आता बघा गळ्याला आपल्याला क्रॉसमध्ये अशी एक पट्टी काढून घ्यायची आणि पट्टीला वरच्या साईडने पाव इंच फोल्ड करायचं आणि एक शिलाई टाकून घ्यायची. समोरच्या साईडनं अर्धा इंच पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आणि गळ्यावर अशा पद्धतीने ठेवायची आणि पाव इंच मार्जिन घेऊन पट्टी गळ्याला जोडून घ्यायची बघा. जो एक्स्ट्रा आहे ते कट करून घ्यायचं. पट्टीला अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करायचं आणि गळ्याच्या साईडने पायपिंग करून घ्यायची. तर बघा सेम याच पद्धतीने दुसऱ्या गळ्याला सुद्धा पायपिंग करून घ्यायचं. या साईडने आपल्याला लूप करायचे आहे. तर बघा अशा पद्धतीने मी इथे गळ्याला पायपिंग करून घेतली आणि आपल्याला या साईडने लूप करायचे आहे. तर लूपचे अशा पद्धतीने मशीनवर लूपचे 5 निशाण केले आणि मशीनवरच झिगझॅग पद्धतीने लूप टाकून घेतले बघा.
अशा पद्धतीने तुम्ही जर ब्लाऊज शिवले तर दिवसात खूप सारे ब्लाऊज शिवू शकता मैत्रिणींनो. तर बघा हे दोन्ही पॅटर्न मी आता तयार करून रेडी केले. आता हे साईडला ठेवायचे. आता आपण हा बॅक पार्ट घेतला आणि गळारुंदीचा माप टाकायचं. तर बघा गळारुंदी घेतली मी 2.25 आणि गळ्याची उंची आहे 9.5 आणि अशा पद्धतीने मी इथे बॉक्स तयार करून मटक्या गळ्याचा शेप देऊन कट करून घेतला. आता जो आपला ब्लाऊजचा कपडा आहे तो खालच्या साईडने सरळ ठेवायचा आणि त्याच्यावर अस्तर ठेवायचं आणि कमरेच्या साईडने साधारणतः 1/2 इंच मार्जिन घेऊन एक शिलाई टाकून घ्यायची. जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. गळ्याच्या साईडने इथे आपल्याला व्यवस्थित करून पिना लावून घ्यायच्या बघा, म्हणजे आपला कपडा इकडे तिकडे सरकणार नाही आणि आपल्या गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही. तर बघा अशा पद्धतीने मी पिना लावून सेट केलं. आता गळ्याच्या कडेने साधारणतः 1/2 इंच मार्जिन घेऊन शिलाई टाकत आहे. तर पूर्ण गळ्यावर मी शिलाई टाकून घेतली. आता जो एक्स्ट्रा कपडा आहे मधातला तो कट करून घ्यायचा आणि गळ्याला छोटे छोटे अशा पद्धतीने कट्स मारून घ्यायचे, म्हणजे आपल्या गळ्याची फिनिशिंग खूप छान येईल. तर बघा आता हे पिना काढून घ्यायचे आणि या कपड्याला सरळ करून घ्यायचं. अशा पद्धतीने सरळ करून घेतलं. आता कमरेच्या कडेने इथे टीप टाकून घ्यायची बघा. कपडा कुठेही गोळा होऊ द्यायचा नाही, अगदी व्यवस्थितपणे टीप टाकून घ्यायची. आता गळ्यालाही सरळ करून घ्यायचं व्यवस्थित आणि गळ्याच्या कडेने अशा पद्धतीने एक टीप टाकून घ्यायची. कपडा कुठेही जमा होऊ द्यायचा नाही बघा. अशा पद्धतीने पूर्ण गळ्यावर टीप टाकून घ्यायची. तर बघा पूर्ण गळ्यावर मी टीप टाकून घेतली. आता अस्तर आणि मेन कपडा अशा पद्धतीने पूर्ण राऊंडना शिलाई टाकून घेत आहे आणि जो एक्स्ट्रा आहे ते कट करत आहे. जो एक्स्ट्रा कपडा आहे तो अशा पद्धतीने कट करायचा. तर बघा पूर्ण अस्तर मी कपड्याला जोडून घेतलं आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घेतला. आता आपल्याला बघा पाठीवरला टक्स टाकायचा आहे. तर अशा पद्धतीने कपड्याला डबल फोल्ड करायचं आणि 4 फोल्डमध्ये करायचं आणि सेंटरमध्ये टक्सची मार्किंग करून घ्यायची. तर साधारणतः 1/2 इंच रुंदी आणि 4 इंच उंचीचा हा टक्स टाकून घ्यायचा. सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडनेही टक्स टाकून घ्यायचा. तर बघा दोन्ही टक्स टाकून झाले. आता मी इथे सिल्वर कलरची लेस लावत आहे गळ्याला. तर बघा अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला मी लेस लावून घेतली. आता लेसवर डबल शिलाई टाकत आहे मी अशा पद्धतीने. तर बघा पूर्ण लेसवर डबल टिप टाकून झाली. याला मी लटकन नंतर दोरी आणि लटकन नंतर लावणार आहे बघा. तर हा बॅक पार्ट सरळ ठेवायचा आणि त्याच्यावर हे पॅटर्न उलटी ठेवायची. साधारणतः 1/2 इंच मार्जिन घेऊन इथं आपल्याला शोल्डरवर शिलाई टाकून घ्यायची, डबल शिलाई टाकून घ्यायची. दोन्ही शोल्डरवर अशा पद्धतीने शिलाई टाकून घ्यायची. तर बघा अशा पद्धतीने आपण चेक करून बघायचं हे पॅटर्न कमी जास्त झाले का. तर जिथे हे कुठे कमी जास्त झाले असतील तिथे अगदी व्यवस्थितपणे करून घ्यायचे. अशा पद्धतीने व्यवस्थित करून घ्यायचे. या पद्धतीने जर आपण स्टिचिंग केली तर आपला ब्लाऊजचा कोणताही पार्ट कमी जास्त होत नाही आणि नंतर आपल्याला फिटिंगच्या वेळेस प्रॉब्लेम येत नाही. आता आपल्याला ब्लाऊजला बाही जोडायची बघा. तर ह्या बाह्या मी अगोदरच रेडी केलेल्या आहेत ना. तर बाहीला अशा पद्धतीने मार्किंग करायची. जो आपला समोरचा भाग आहे आणि जो मागचा भाग आहे आपल्याला लक्षात राहील जोडताना. आणि अशा पद्धतीने सेंटरला एक मार्किंग करून घ्यायची. बाहीचा सेंटर अशा पद्धतीने शोल्डरवर ठेवायचा आणि चेक करून घ्यायचं बाही कमी जास्त आहे का. आणि बाही अशा पद्धतीने जोडून घ्यायची ब्लाऊजला.
कुठेही बाहीला खेचायचं नाही बघा, कपडा कुठेही खेचायचा नाही, अगदी व्यवस्थितपणे जोडून घ्यायचं आणि चेक करायचं कमी जास्त झालं का कुठं, तर नाही, अगदी व्यवस्थित आले. आता परत याला डबल टिप टाकून घ्यायची. सेम याच पद्धतीने दुसरी बाहीसुद्धा जोडून घ्यायची. तर बघा दोन्हीही बाह्या मी ब्लाऊजला जोडून घेतल्या. आता अशा पद्धतीने फिटिंगच्या साईडने हे कपडा एकावर ठेवायचा आणि सरळ साईडने एक शिलाई टाकून घ्यायची. दुसऱ्या साईडने आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. दुसऱ्या साईडने अशाच पद्धतीने शिलाई टाकून घ्यायची आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आणि ब्लाऊजला उलटं करायचं. कडेने एक शिलाई टाकून घ्यायची. सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडने शिलाई टाकून घ्यायची. आता बघा अशा पद्धतीने ब्लाऊजला पिन लावून घ्यायच्या आणि ब्लाऊजला व्यवस्थित करून घ्यायचं आणि कमरेच्या साईडने जे आपलं कमरेचा चौथा भाग आहे तो टाकायचा 7.5 आणि जो छातीचा चौथा भाग आहे तो अशा पद्धतीने टाकायचा आणि जो आपला दंड घेर आहे तो अशा पद्धतीने टाकायचा आणि हे तिन्ही पॉईंट अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आणि त्याला एक रेष मारून घ्यायची आणि त्या रेषेवर अशा पद्धतीने शिलाई टाकून घ्यायची. परत एक शिलाई टाकून घ्यायची. अशाच पद्धतीने फिटिंगच्या 3-4 शिलाया टाकून घ्यायच्या. सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडनेही फिटिंग करायचं बघा. दंडघेर टाकायचा, छातीचं माप टाकायचं आणि जे आपलं कमरेचा चौथा आहे तो टाकायचा. तुम्ही याच पद्धतीने ब्लाऊज शिवून बघा मैत्रिणींनो, तुम्हाला खूप कमी वेळ लागेल बघा आणि खूप छान असा ब्लाऊजसुद्धा बसेल. कोणताही पार्ट उलटा पालटा होणार नाही आणि बघा फिनिशिंगही खूप छान आली आणि कस्टमरला ब्लाऊजही खूप छान बसला. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.